गात का नाहीयेस तू? तुझ्या घशाला काय झालंय? तुला गाता येईल बाळा? तारा आता गाणार नाही. बोललो होतो ना तारा वजे फायनल जिंकणार नाही म्हणून. कॉफी आहे. तुझा आवाज बसलाय. तुझा आवाज बसलाय. तुझं काय मला तेच कळत नाही, माझा आवाज कसा गेला. थंड प्यायली होती का? थांबा, मी तुमच्यासाठी काय काढा बनवते, काढा. हे टाकू का यात? नाही नाही, मी आताच बनव. काय कर आता मी बघितलं तुम्ही काय काय करत होता तुम्ही? आवाज केला. आवाज बसलाय तुझा. आमचा तुझा दोघांचा एकत्र कसा जाऊ शकतो आवाज? तुला नाही कळणार. सारंग सर, आवाज आला. तुमचा आवाज आला. तुझा पण आला. अरे कमाल आहे. काय काढा आहे की जादू आहे? काय केलंस तू? कमाल. सोम बबलूला सांगतो. कसले इशारे करतायत? काय सुरू आहे या दोघांमध्ये? सारंगने सावलीच्या ओठांवर बोट ठेवले म्हणजे ह्यांचं काय सुरू आहे काही कळत नाही. प्रकरण पुढे गेलं की काय? सारंग सारंग काय करतोय? त्याने पप्पी बिप्पी घेतली की काय सावलीची? ओ गॉड. सारंग सरांचा आणि माझा आवाज एकत्र बसलाय म्हणजे नक्कीच आमच्या दोघांच्या पोटात काहीतरी चुकीचं गेलंय. एक मिनिट. हे आम्ही दोघं जे पाणी प्यायलोय त्या पाण्यात बोललो होतो ना तारा वजे फायनल जिंकणार नाही म्हणून. जगन्नाथचा नाद करायचा नाही. विठ्ठला, म्हणजे ह्या सगळ्या मागे जगन्नाथची? मारुती, हा. पारू खूप धाडसी मुलगी आहे. हा, त्या अजयला तिने चांगलीच अद्दल घडवली. माझ्या म्हणण्याप्रमाणे तुझे संस्कार आहेत ना, म्हणून ती कुठल्याही परिस्थितीत डगमगत नाही, खंबीर राहते. होय. मी तर म्हणतो प्रत्येक मुलीला असं खंबीर राहायला पाहिजे. खरंय. अरे मारुती, काय रे? ते बघा ना. एक मिनिट. मोनिका, अगं तू रस्त्यात काय करतेस? अरे मॅडम सॉरी, मला नव्हतं माहिती तुमची गाडी आहे. हो, पण तू या अवस्थेत इथे काय करतेस आधी सांग मला. मला नाही जगायचं, मला मरायचं. मोनिका, हे बघ, मरण हा कुठल्याही दुःखावरचा इलाज नाहीये. हे बघ मोनिका, तू प्रीतमची मैत्रीण आहेस, माझ्या मुलीसारखी आहेस. मी तुला असं काही चुकीचं करू देणार नाहीये. काय झालंय? मी प्रेग्नंट आहे आणि माझ्या पोटात वाढणाऱ्या बाळाचा बाबा मला आणि माझ्या बाळाला स्वीकारायला तयार नाहीये. कोण आहे तो? मला नाव सांग त्याचं. ऐश्वर्या मॅडम, काय चाललंय या घरात? एक मिनिट हळू. हा, असं काय झालं? आग लागलीये का घरात? घरात
पाळणा हलणार आहे. तुम्ही मला म्हणाला होतात ना की या घरात पाळणा हलला नाही पाहिजे. तुमच्या त्या प्लॅनला आग लागलीये, ती विझवा आता जाऊन. तू डोकं फिरलंय? काय बोलतीयस? नीट बोल. ऐश्वर्या मॅडम, मी आता किचन मध्ये बघून आले. ते काहीतरी इशारे करत होते. ते म्हणाले की आमचा आवाज बसलाय म्हणून. एक मिनिट, आवाज गेलाय म्हणून इशाऱ्यात बोलतायत ना? त्यात काय एवढं? इशारे नव्हते ऐश्वर्या मॅडम. मग काय? देवर किसिंग. सारंग आणि सावली जरा जास्त जवळ आलेत. सारंगने त्या मूर्ख मुलीला जवळ केलंय आणि मी इथे प्रयत्न करत बसते. तू काहीही बोलू नकोस. आणि तुला कसं माहित देवर किसिंग? माझ्या डोळ्याने बघून आले आता. व्हॉट? हे बघ, एक तर आय डोंट ट्रस्ट यू, आणि जर का असं असेल तर हे तिलोत्तमासाठी पण धक्कादायक. नाही, मला काहीतरी करायला पाहिजे आणि ते मी करेनच. आई काय झालं? आले सगळे? आई बोलवलंस तू मला? प्रीतम, तू परत दारू प्यायला लागलायस का? नाही, मी सोडली ना. शेवटची दारू कधी प्यायला होतास? शेवटची आता म्हणजे ते दिशा बरोबरचं लग्न जवळ आलं तेव्हा दारू प्यायला होतास? अगं, मला दिशासोबत लग्न करायचं नव्हतं. माझं प्रियावर प्रेम होतं ना, म्हणून त्या फ्रस्ट्रेशन मध्ये त्या फ्रस्ट्रेशन मध्ये तू फक्त दारू नाही प्यायलात तर एका मुलीचं आयुष्य पण उद्ध्वस्त केलं. काय काय विचारते मी प्रीतम? मोनिका, मोनिका प्रीतम, मोनिका तुझी कॉलेजची मैत्रीण आहे ना रे? राहिल्या. श्रीकांत, आज सगळे उत्तर प्रीतम दे. प्रीतम, तू माझ्या वाढदिवसाला कुठे होतास? तू त्या दिवशी मोनिका सोबत होतास, बरोबर? आई, त्या दिवशी तिची तब्येत बिघडली होती म्हणून. प्रीतम, तुम्ही त्या दिवशी काहीतरी महत्वाचं काम आहे सांगून गेला होतात ना? मग मोनिका सोबत कसं? एक 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 मिनिट. काय काय चाललंय मला जरा व्यवस्थित सांगशील का प्लीज? प्रीतम, सगळी उत्तरं देईल आज. तर तू मोनिकासाठी आवळा, कैरी हे सगळं घेऊन गेला होतास का? का रे? तुला माहितीये का ती प्रेग्नंट आहे ते? वहिनी, ऐका ना, मोनिका प्रेग्नंट आहे हे तिला बघितल्यावर सगळ्यांना कळतच आहे की. पण प्रीतम, कारण प्रीतम पासून मोनिका प्रेग्नंट आहे. हो? काय? प्रीतम, काय बोलतेस तू? तुला माहितीये ना प्रीतमचं प्रियावर किती प्रेम आहे ते. म्हणजे मला मान्य आहे तो दारू वगैरे पिऊ शकतो, पण हे असं सगळं नाही आहे. प्लीज प्लीज हे बोलणं थांबवा. हे बघा, मला प्रीतम आणि प्रियाचं आयुष्य उद्ध्वस्त नाही करायचं, आणि म्हणून मी इतके दिवस शांत होते. पण आता अहिल्या मॅडमला सगळं काही कळलं. ज्या दिवशी प्रीतमचं लग्न होणार होतं त्याच दिवशी ही चूक घडली.
खरं तर आमच्यात जे काही झालं ते दोघांच्या संमतीने झालं. यात प्रीतमची काही चूक नाहीये. खरं तर हे सगळं तुमच्या समोर हे अशा पद्धतीने येईल असं वाटलं नव्हतं. माझं प्रीतमवर अजूनही खूप प्रेम आहे आणि म्हणून मी स्वतःचं आयुष्य संपवून तुमच्यापासून खूप दूर निघून जाणार होते. योगायोगाने मी अहिल्या मॅडमला भेटले. त्यांना हे सगळं सत्य कळलं आणि ते मला इथे घेऊन आले. जरी प्रीतम माझा मुलगा असला तरी कुठल्याही मुलीवर अन्याय होताना मी बघू शकत नाही. आणि अन्याय करणाऱ्याला शिक्षा मिळालीच पाहिजे. एक मिनिट ऐकल्या, काहीतरी गैरसमज होतोय, चुकतंय काहीतरी. म्हणजे आपल्याला सगळ्यांना फक्त एकच बाजू माहिती ना. आणि प्रीतम असं करणं शक्यच नाहीये. हो आई. प्रीतम, मोनिका जे म्हणतेय ते खरं आहे ना? आई मला काय आठवतच नाहीये ग आई. मी एका मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. तिचं आयुष्य तिकडे उद्ध्वस्त झालंय, ते जीव द्यायला निघाली आहे आणि तू कॅज्युअली मला सांगतोयस की तुला आठवत नाहीये. अहिल्या मॅडम, मी इथून निघून जाईल. मी आणि माझं नशीब आम्ही बघून घेऊ काय करायचं ते. या बाळाच्या नशिबात त्याचा बाबा नसेल तर ते त्याचं नशीब. मी येते. थांब मोनिका, तू या घरातनं जाणार नाहीस. त्या घरातनं जर कोणी जाणार असेल तर तो प्रीतम आहे. आई हे बघ, माझे काही चूक नाहीये. मला आठव आई. चुकलो, मी चुकलो, मला माफ कर. आई आई तू आई मला घराबाहेर नको काढ. मी ड्रिंक केलं होतं नव्हतं, मला काहीच माहित नाही आई. आई मी काय म्हणतो, आई आई प्लीज ऐक. आई दिस इज नॉट द सोल्युशन. आई प्लीज. आई आई प्लीज माझं ऐक. असं नको करूस. हे बघ आपण त्याच्याशी आई ऐक ना. आई आई प्लीज ऐक माझं. आई फोन उचल बबलू. काय चाललंय? तिकडे ताराकडे फोन नाही. जो कबूतर पाठवलाय तो फोन उचलत नाही आणि कुठे काही सांगत नाही. काय करावं? ताराकडे जावं का? प्रीतम प्रीतम का कॉल करतोय? अरे मित्रा, कसा आहेस? कशी आठवण काढलीस? यार सोहम, एक प्रॉब्लेम झाला रे. एनिथिंग सिरियस? हा तसं थोडं मेजरच आहे. काय झालं सांग. थोडक्यात काय, तुझ्याकडे राहायला घर नाही. अरे आणि काय करावं ते कळत नव्हतं म्हणून तुला फोन केला. या सगळ्यातनं सोहम माझी काही चूक नाही रे. म्हणजे हे सगळं काय झालं, कधी झालं, कसं झालं की नाही हे पण माहित नाहीये मला. ठीक आहे, एक काम कर, तू सरळ पुण्याला माझ्या घरी ये. अरे माझं घर आहे ना, तू कशाला विचार करतोयस? अरे असं कसं डायरेक्ट पुणे? अरे पण नाही, मला सांग, मित्राचं घर कुठे? पुण्याला.
नाही, मनात. अरे मनात जर मित्राला जागा नसेल तर असा मित्र काय उपयोगाचा? आज मी तुझ्या गावी येईनच ना मित्र म्हणून. तू काळजी करू नकोस, तू पुण्यात माझ्या घरी ये आणि तुला जर यायला पैशांची गरज पडणार असेल तर मला सांग, मी पाठवतो. थँक्स यार. थँक्यू सो मच सगळं. चल, थँक्यू म्हणू नको. बाय. कदाचित हे सगळं पारूला माहित नसेल. तिला सांगायला हवं. बबलू कुठे गेलाय? कशाला फोन करतो रे एवढे? रिचार्ज जास्त झालाय. ते सगळं जाऊ दे, मला सांग, तारा भेटली? ताराचा चेहरा जाम सुटलाय रे. चेहऱ्यावर दिसतंय टेन्शन की स्पर्धेमध्ये नंबर नाही आला तिचा तो, आणि त्यात तुझी भेट ना झाली म्हणजे अजूनच टेन्शन. ती भेटेल का विचारायला सांगितलं होतं. भेटणार आहे? भेटणार आहे, पण भैरवी बाहेर गेला होता. काय चाललंय हे बबलू? म्हणजे सारंग दादा आणि सावली वहिनीच्या प्रेमाची गाडी आत्ता कुठे स्पीड पकडते, पण आमची प्रेमाची गाडी आहे की सुरूच होत नाही. खा 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 वैजू. अरे देवा. सावलीचा फोन. सावली, अगं कशी आहेस तू? किती दिवसांनी फोन केलास मला, आणि आज कशी काय आठवण आली मैत्रिणीची? पारू, मला ना थोडी काळजी वाटत होती. काळजी कसली? सावली, काय झालंय? बरं मला सांग, किर्लोस्करांच्या घरी काही बिघडलंय का? प्रीतम भाऊजींच्या बाबतीत. अगं मी ना सोहम भाऊजी आणि प्रीतम भाऊजींना फोनवर बोलताना ऐकलं. म्हणजे सोहम भाऊजी त्यांना म्हणत होते की माझ्या घरी राहायला ये म्हणून. पारू, मला माहिती आहे तुझ्यासाठी किर्लोस्कर कुटुंब किती महत्वाचं आहे. ते तुझ्यासाठी त्यांचा आनंदी राहणं किती महत्वाचं हेही माहिती आहे मला. बघ, तू जबाबदारीने सगळं करतेस म्हणून हे सगळं सांगणं मला गरजेचं वाटलं ग तुला. सावली, सावली, बरं झालं तू मला सांगितलंस. थँक्यू. अन हा मी समध्यात आधी प्रीतम सरांशी बोलते, समजावते त्यांना. हो, काळजी घ्या. ठेवते. अहिल्या, तुझे निर्णय ठाव असतात, पण आत्ताची तुझी अस्वस्थता बघून असं वाटतंय की आपण आपल्या मुलांच्या बाबतीत काही चुकीचा निर्णय घेतलाय. असं वाटतंय का तुला? श्रीकांत, निर्णय चुकणे वगैरे या सगळ्या नंतरच्या गोष्टी. मुळात मला आश्चर्य ह्याचं वाटतंय की आपला मुलगा असं वागू शकतो. म्हणजे आपण आपल्या मुलांना संस्कार द्यायला कमी पडलो का? काय तोंड दाखवू मी जगाला? लोक अहिल्यादेवीची शिस्त, नियम, परंपरा याबद्दल बोलतात ना. उद्या हेच लोक माझ्या संस्कारांवर बोट ठेवणार आहेत. नाही अहिल्या. श्रीकांत सर, अहिल्या, आपण आई वडील म्हणून कुठेही कमी पडलेलं नाहीये. आता प्रसंगच असा आलाय तर लढायला पाहिजे ना. आणि हा प्रीतमचा संघर्ष आहेच, त्याला लढू देत ना, संघर्ष करू देत, त्याला सिद्ध करू देत तो देशपापे म्हणून. पण या सगळ्यात तू स्वतःला का त्रास करून घेतेस? ऑफिसच्या कामात जरा लक्ष दे ना. हीच संधी आहे देवी आईंना घराबाहेर पाठवायची. म्हणजे प्रीतम सरांना शोधायला आदित्य सर माझ्या सोबत येऊ शकतील. देवी आई, माफ करा, पण मला पटतंय श्रीकांत सरांचं. बराबर बोलतायत ते. तुम्ही जर का असं घरात बसून राहिलात तर तेच विचार येणार तुमच्या डोक्यात. त्यापेक्षा तुम्ही ऑफिसात जा ना. तिकडं आदित्य सरांना, मोहन सरांना तुमची गरज असणार आहे. त्यामुळं मला असं वाटतं की तुम्ही घराबाहेर पडा ना, तुमची कामं सुरू ठेवा.
आयडिया तुझी कोणासोबत मीटिंग आहे असं काहीतरी म्हणत होतीस ना तू? विश्वंभर ठाकूर. अगं मग ती मीटिंग अटेंड कर ना, ती जास्त महत्वाची आहे नाही का? बर. दे पार. सॉरी आता जरा गडबडीत होतो ना. हरकत नाही, हे घ्या. आलेच मॅम. तू येणार अपेक्षित होतं. माझं येणं अपेक्षित होतं. मग माझे प्रश्नही माहीत असतील ना तुम्हाला? माझ्या पिण्याच्या पाण्यात तुम्ही काही मिसळलं होतात ना? लेकीसमोर खोटं नाही बोलणार. हो, का? गुलामीची सवय लागलेल्या पक्षाला मोकळा आभाळ सुद्धा कैद वाटायला लागतं. कधी मोकळी होणारेच त्या बहिरवी वैजेच्या गुलामीतून? भैरवी माई कशी का असे ना, पण त्यांनी जर माझ्यावर उपकार केलात ना ते जास्त महत्वाचे आहेत माझ्यासाठी. आणि माझं लग्न झालंय. मी एका छोट्या घरातून महालात जरी गेले असले तरी मी माझा शब्द नाही मोडू शकत. आणि तुम्ही मुलगी मानता ना मला, मग भैरवी माईला हरवण्यासाठी तुम्ही माझा शब्द खोटा पाडलात. जिंकलात तुम्ही, पण हरले मी. तुझ्या आवाजावर फक्त तुझा अधिकार आहे, हे सत्य जगासमोर यायला नकोय. ती वेळ गेली आता. खोट्यावर खोट्याचे इमले बांधत आले. जर हे सत्य सारंग सरांना कळलं तर काय होईल? जी मुलगी आपल्या शब्दाला जागली नाही, ती आपल्या नवऱ्याशी खोटं बोलली, तिच्यावर कधी आयुष्यात विश्वास ठेवतील ते? का नाही? सारंगचं जर तुझ्यावर प्रेम असेल तर तो नक्कीच विश्वास ठेवेल. मला नाही माहित त्यांचं प्रेम आहे की नाही माझ्यावर, पण मी मनापासून त्यांना नवरा मानते. स्वतःच्या आयुष्याचा खेळ मांडलायस तू, हे अजूनही लक्षात येत नाहीये का तुझ्या? कधी येणार आहे? सांगू, माझी लेक सानिका, एके रात्री अचानक तिला ताप आला होता ना. 7 वर्षाची होती आणि ताप हळूहळू इतका वाढला की तो डोक्यात गेला. आणि मुलगी काही औषध घ्यायला तयारच होईना. औषध जवळ नेलं की जीवाच्या आकांतानं ओरडायची. आता ताप तर उतरायला हवा की नको, बरं तर वाटायला हवा की नको. मग मी काय केलं, मी नाक दाबलं आणि कडू औषध तिला पाजलं. थोड्या वेळाने ताप उतरला, तिला बरं वाटलं. जशी माझी सानिका तशी तुला तुझ्या भल्याच्या गोष्टी कळत नसतील तर त्या तुला दाखवून देणं हे बाप म्हणून माझं कर्तव्य आहे आणि मी ते करणार. त्या भैरवी वजने पाया पडून तुझी माफी मागितली तरी तिला तुझी खरी किंमत कळलेली नाही. तिला आता कळणार. सावलीची खरी किंमत तिला आता कळणार. सावली, तुला माहितीये त्या कार्यक्रमात यांनी तुला आवाज जाणारं जे औषध पाजलं तेच औषध घरी आल्यावर यांनी स्वतः सुद्धा घेतलं.
बरोबर अशीच निघून गेली. डोळ्यात पाणी होतं तिच्या. बापाचं तिच्याबद्दल असलेलं प्रेम, तिच्याबद्दलची काळजी आणि तळमळ सगळं होतं. अशीच नाही गेली लेक, डोळ्यात बापाचं प्रेम साठवून गेली. दादा, मला फक्त पुण्याला घेऊन जाल का? तिथे गेल्यावर मी तुमचे सगळे पैसे देऊन टाकेन. पुण्याला जाऊन पैसे नाही दिले तर? अहो मी प्रीतम त्या फ्रस्ट्रेशन मध्ये त्या फ्रस्ट्रेशन मध्ये तू फक्त दारू नाही प्यायलास, तर एका मुलीचं आयुष्य पण उद्ध्वस्त केलं. मोनिका, प्रीतम पासनं मोनिका प्रेग्नेंट आहे. हे सगळं काय घडतंय माझ्यासोबत मला खरंच कळत नाही. हा फोन ठेवा तुम्ही. मी जर तिथे पोहोचल्यावर पैसे नाही दिले तर हा फोन घेऊन टाका. फोन स्विच ऑफ करून द्या. हे घे. बसा. अरे यार, हा फोन का नाही करतोय? आदित्य सर, कदाचित त्यांना भीती वाटत असेल. अरे कसली भीती वाटायची आहे? फोन करायला कसली भीती वाटते त्याला? मूर्ख माणूस आहे, एक नंबरचा मूर्ख माणूस आहे. अक्कल नाही आहे त्याला. दिशासोबत लग्न करायचं नाही म्हटल्यावर इतका फ्रस्ट्रेशन मध्ये दारू पिऊन त्यांनी काय केलंय ना, त्याला खरंच कळत नाहीये. मला आता ती मुलगीच पुरवड वाटायला लागली. प्रीतम दारू पिऊन असलं काही करेल असं मला वाटत नाहीये. आपल्याकडे काही प्रूफ नाहीये. परू, मला काळजी वाटायला लागली यार. ते असेल फ्रस्ट्रेशन मध्ये येऊन काही करायला नको म्हणजे सर. आदित्य सर, तुम्ही शांत व्हा. मी त्यांना एकदा फोन करून बघते. हा, लाव. पण येतोय फोन. शांत व्हा. आपण शोधूया, त्यांना भेटतील आपल्याला ते. ते शोधायचं आहे. एक्सक्यूज मी. ओ हॅलो, इथून गाडी काढ. का? मी माझी गाडी रिव्हर्स मध्ये इथे लावत होते, तू मध्ये आलायस. आय एम सॉरी, पण आता ही गाडी इकडनं आणणार नाही. आय डोंट केअर. ओके, मी माझी गाडी इथेच पार्क करणार. मला वाद घालायला वेळ नाहीये. प्लीज दुसरीकडे पार्क करा. गॉड. हे घे टिप and park your car somewhere else, okay? बापाच्या श्रीमंतीचा माज दिसतोय यातून. ते काय म्हणतात बरं? हा, अमीर बाप की बिगड़ी हुई औलाद. तेच तू. ए, बापाबद्दल काही बोलू नकोस. अक्षी वागू नकोस ना की बापाला बोलावं लागेल. अच्छा, आता तुला कळेल की मी काय वागते ते.
हे पैसे आणि हे सगळे पडलेले पैसे घेऊन घरी जा. यू ब्युटी, डॅडला सांगायला हवं की त्यांची डुप्लिकेट कॉपी सापडली आहे म्हणून. विश्वंभर ठाकूरांची मुलगी आज पहिल्यांदा मेस्मराईज झाली. साहेब, भरला ग्लास. त्या कागदावर सही केली असती, अंगठा मारला असतास तर आपण दोघं मस्त चिअर्स करत आत्ता समोरासमोर बसलो असतो. नाही, पण आता तू ह्या बाटलीनं तोंड लावून पिण्याच्या लायकीचा पण राहिला. आता काय करायचं? नीचे धरती, ऊपर अंबर और बीच में विश्वंभर. विश्वंभर. हॅलो. हा ठीक आहे. सर मॅडम आले. सर असे जात आहे का ते? सर मोनिका, तू मोनिकासाठी आवळा, कैरी हे सगळं घेऊन गेला होतास का? तुला माहितीये का ती प्रेग्नंट आहे ते? पण प्रीतम, कारण प्रीतम पासनं मोनिका प्रेग्नंट आहे. काय? प्रीतम, मी येते. थांब मोनिका, तू या घरातनं जाणार नाहीस. या घरातनं जर कोणी जाणार असेल तर तो प्रीतम आहे. जरी प्रीतम माझा मुलगा असला तरी कुठल्याही मुलीवर अन्याय होताना मी बघू शकत नाही. प्रीतम सर, खाली उतरा आधी. आता मी नाही येणार. आईने हकललंय ना मला घरातून, मग आता कशाला परत येऊ?
प्रीतम सर ते समजा नंतर बोलूया ना आपण. ती ती येळ नाहीये. तुम्ही उतरा खाली, बाहेर या. नाही येणार आहे म्हटलं. प्लीज जा. तुमचं काय ते मिटावं, मला उशीर होतोय. मला सांगा, मी कवापासून फोन करते तुम्हाला. फोन कुठं आहे तुमचा? बंद येतोय फोन. फोन कुठं आहे? हे बघ पारू, मला जाऊ दे. ऐक माझं. ओ दादा, तुम्ही निघा आणि तो फोन द्या आधी. या बाहेर. बोल बोल, का केलंस असं? डोकं फिरलाय का रे जरा तुझा? तुला आठवत नाहीये तुझ्या लग्नासाठी आम्ही किती किती धडपड केली होती त्या दिशेविरुद्ध पुरावे गोळा करण्यासाठी केवढे मरत होतो आम्ही, आणि तू दारू पिऊन तिथं पडला होतास. खरंच लाज कशी नाही वाटली रे तुला? आणि मग ही मोनिका कोण आहे यार, आणि का तू तिला भेटायला गेला होता? अरे काय हळू? दादा बघ, मी खरं सांगतोय, मलाच आठवत नाहीये. त्या दिवशी मी फ्रस्ट्रेट होतो. त्या दिशाचं काय करावं ते मला कळत नव्हतं. पण त्या दिवशी मी दारू प्यायलो की नाही, मी त्या मोनिकाला भेटलो की नाही, हे पण आठवत नाहीये मला. यार पण असं कसं करू शकतो मी? मोनिका तरी का खोटं बोलेल? मला ना काही कळत नाहीये रे. काही उपयोगच नाही ना. म्हणजे मी आधी पण वाईट मुलगा होतो आणि अजूनही वाईटच मुलगा राहिलो. मी नाही सुधारलो आणि कधी सुधारणार पण नाही. अशाने ना प्रिया कायमची माझ्या आयुष्यातून निघून जाईल, याचं वाईट वाटतं मला. कसं तोंड दाखव रे मी तिला? आणि मी खरं सांगतो, मी मोनिकाला भेटायला गेलो नव्हतो. मी तिच्या बरोबर बाळाची आणि सुखी संसाराची स्वप्न नाही पाहिली रे. ती खोटं बोलते. ते असं का करते मला माहित नाही, पण ह्याला मी जबाबदार आहे ना. मी प्रियाचं आयुष्य बर्बाद करतोय, मी त्या मोनिकाचं आयुष्य बर्बाद करतोय. माझीच माणसं परकी वाटायला लागली. पण मग म्हणून तुम्ही दुसऱ्यांच्या आश्रयाला जाऊन राहणार आहात का? हे बघा, माती सुटायला लागली की ती बांधायला लागते, आणि नाती तुटायला लागली की ती जोडायला लागतात. प्रिया मॅडमनं तुमच्या नात्यावर ते मोनिका नावाचं संकट आलं आहे, आणि अशा येळे तुम्ही प्रिया मॅडमना एकटीला सोडून तुम्ही पुण्याला जाऊन राहणार आहात का? मग प्रिया मॅडमना कोण सावरणार आहे? एक मिनिट, तुला कसं माहित मी पुण्याला चालले तर? तुला काय ते महत्वाचं नाही. मला सांगा, तुम्ही किर्लोस्कर बंगल्यात येऊन राहू शकत नाही, पण तुम्ही माझ्या घरात येऊन राहू शकता ना. प्रीतम सर, हो, जे माझं घर आहे ते तुमचं घर आहे. तुम्ही ते तुमच्या मित्राच्या घरी पुण्याला जाऊन राहण्यापेक्षा तुम्ही माझ्या घरात येऊन राहणार. स्वतःच्या हक्काच्या घरात राहता असं समजा ना. हक्कानं राहा. मारुती मामाच काय? मी बाशी बोलेन, मी बाला समजावेन. मला काय बी ऐकायचं नाही. मी तुम्हाला एकट्याला कुठं बी जाऊ देणार नाही. तुम्ही चला चला. Hi, I am Soham Mendel. Please have a seat. So, ma'am, I have a new proposal under which आपल्या दोघांच्याही कंपनीला बेनिफिट आहे. हा सगळा डेटा माझ्याकडे एका प्रेझेंटेशनमध्ये रेडी आहे. यू वॉन्ट टू सी? हो नक्कीच, मला हे प्रपोजल खूप आवडेल. बट एक्झॅक्ट तुम्ही हे प्रपोजल मला मेल करू शकता का? हो, मी मेल करेनच, पण आत्ता प्रेझेंटेशन दाखवू ना? ओके. एक मिनिट, टिश्यू. इट्स ओके, एक्सक्यूज मी. माझा हात पकडायची हिम्मत पण झाली नव्हती कोणाची, लाईक दिस बॉय. अँड नाव आय वॉन्ट ओनली हिम, एनी हाव.
प्लीज बिहेव युअर सेल्फ. सो मला एखादी गोष्ट आवडली ना की ती मी काहीही करून मिळवते. मला तू आवडलायस. रादर खूप दिवसांनी मला कोणीतरी आवडलंय. तू माझा झालायस सोहम, माझा झालायस. नमस्कार. नमस्कार नमस्कार नमस्कार.